नमस्कार, मी मधुरा. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे आणि हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवरती चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत हृदयरोगाचे संभाव्य धोके या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर गुरुदत्त अमीन. डॉक्टर गुरुदत्त अमीन यांची मी थोडक्यात ओळख करून देते, पण तत्पूर्वी त्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर अमीन हे माधवबाग यांच्या क्लिनिक आणि हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांनी जामनगर इथून नॉन इन्व्हेसिव्ह SHS हार्ट फेल्युअर थेरपीमध्ये प्रशिक्षण घेतलंय. तसंच त्यांनी कार्डियक डिसऑर्डर्स पंचकर्म थेरपीतही खास प्रशिक्षण घेतलंय. तसंच त्यांचे अनेक लेख देखील प्रसिद्ध झालेत. चला तर या विषयाबद्दल आपण अधिक चर्चा करूया डॉक्टर अमीन यांच्याशी. मात्र तुम्हाला या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-22-1010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे तो हृदयरोगाचे संभाव्य धोके. खरं तर हृदयरोग म्हटला की अनेकांना टेन्शन येत असतं. रिस्क फॅक्टर्स म्हणजे अशा गोष्टी की ज्यांच्यामुळे हृदयरोग होणार आहे. बरोबर. आता जस्ट इमॅजिन करा की जर आपल्याला हे कळालं की मला हृदयरोग होण्याची शक्यता कुठल्या गोष्टीमुळे जास्त आहे, तर मी वेळेस प्रतिबंध करू शकतो, वेळेस त्या गोष्टीला आळा घालू शकतो आणि परिणामी मी हृदयरोगाच्या सिच्युएशन मध्ये किंवा स्थितीमध्ये जाण्याची शक्यता भरपूर कमी होऊ शकते. यासाठी रिस्क फॅक्टर कोणते आहेत हे पहिले ओळखलं पाहिजे. मी आता बरेच पेशंट्स पाहत होते. पेशंट बघितल्यानंतर असं कळतं की हार्ट डिसीज आल्यानंतर माणूस पूर्ण मनाने खच्ची होऊन जातो, पण हार्ट डिसीज यायची वाट बघण्यापेक्षा त्याचा जर आपण योग्य वेळी प्रतिबंध केला तर फायदा नक्की होऊ शकतो. मग रिस्क फॅक्टर कोणते आहेत? सगळ्यात पहिला रिस्क फॅक्टर की ज्याच्यामधून हृदयरोगाची सुरुवात होते तो आला डायबिटीज. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर आलं ओबेसिटी, तुमचं वजन प्रमाणापेक्षा म्हणजे जो आपण बॉडी मास इंडेक्स किंवा BMI म्हणतो, तो BMI 25 पेक्षा जास्त असेल तर त्या पेशंटमध्ये हृदयरोगाची शक्यता वाढते. त्याच्याच बरोबरीने आपण ज्याला ॲडिक्शन्स म्हणतो की स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको कन्झम्पशन, या सगळ्या गोष्टींमुळे हृदयरोग होऊ शकतो. नंतर मग अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल की व्यायामाचा अभाव. जर मी बैठा काम करतोय, काही व्यायाम करत नाहीये, दररोजच्या जीवनामध्ये जर माझी धावपळ काही होत नाहीये, माझ्या शरीरातून घाम निघत नाहीये, माझा हार्ट रेट, माझे हृदयाचे ठोके एका लिमिटच्या पुढे जात नाहीयेत, अशी जर सिच्युएशन असेल तर त्या पेशंटला हृदयरोग होऊ शकतो. हे रिस्क फॅक्टर म्हणले जातात की अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला हृदयरोग व्हायची शक्यता जास्त असते. बरोबर आहे. अर्थातच तुम्ही आता रिस्क फॅक्टर्स बद्दल सांगितलं आणि जे कोणी आता पेशंट्स बघत असतील त्यापैकी हमखास डायबिटीज पेशंट्स असतीलच. आणि जेव्हा डायबिटीज पेशंट्स ह्यांना समजलं असेल की आपल्याला हृदयविकार होण्याचे चान्सेस जास्त आहेत, तर अशा वेळेस ह्या डायबिटीज पेशंट्सने नेमकं काय करावं? फक्त मधुमेह नियंत्रणात ठेवणं योग्य आहे का? व्यायाम करणं देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे किंवा इतर काही गोष्टी? बघा, आम्ही ज्यावेळी म्हणतो प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध करायचं एखाद्या गोष्टीला, तर प्रतिबंध हा बेसिकली प्रायमोडियल प्रिव्हेन्शन, प्रायमरी प्रिव्हेन्शन आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन असे 3 प्रकार असतात. प्रायमोडियल प्रिव्हेन्शन म्हणजे काय की ज्यावेळी तुम्ही दररोज सकाळी उठून आंघोळ करणं, हे काय झालं तर बऱ्याचशा रोगांचं त्याच्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. दॅट इज कॉल्ड प्रायमोडियल प्रिव्हेन्शन, की एक जनरल गाईडलाईन्स आहेत तुमच्या हायजीनसाठीच्या, त्याला प्रायमोडियल प्रिव्हेन्शन म्हणू आपण. नंतर येतं प्रायमरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला स्वतःमध्ये येण्यापासून थांबवणं. फॉर एक्झाम्पल, माझे विशेष प्रयत्न असतील की माझ्या शरीरामध्ये डायबिटीज झालेला आहे, आता हृदयरोग होऊ नये म्हणून. म्हणजे जसं आपण म्हणू की कॅन्सर होऊ नये म्हणून काही प्रमाणात एक डायरेक्टेड वेगळे प्रयत्न असतील, हृदयरोग होऊ नये म्हणून काही डायरेक्टेड प्रयत्न असतील. तर मी डायबेटिक पेशंट्सला आवर्जून हे सांगतो की जर कोणी डायबेटिक पेशंट असेल आणि त्या डायबिटीज पेशंटला लक्षात घ्या की 2 पैकी 1 पेशंट हा हार्टचा असतो, मग अशा पेशंटनी आपल्या हृदयाला काही इजा होती की नाही ही वेळी तपासणं खूप गरजेचं आहे. दुसरी त्याच्यातली एक मजेशीर गोष्ट अशी असते की रक्तातली साखर फक्त नियंत्रणात आहे. माझं HbA1c छान नॉर्मल आहे, माझी 3 महिन्याची साखरेचा ॲव्हरेज 6 आहे, किंवा माझ्या रक्तातली फास्टिंग शुगर काल मी डॉक्टरकडे जाऊन चेक करून आलो ती 110 आली, म्हणून समाधानी राहू नका. त्याचं मुख्य कारण काय की डायबिटीज मध्ये बऱ्याच वेळा आम्हाला असं दिसतं की औषध गोळ्या चालू असतात, साखर नियंत्रणात असते, असं असून सुद्धा डायबिटीज वाढत असतो. म्हणजे डायबिटीजची प्रगती होत असते, डायबिटीज शरीरात टप्प्याटप्प्याने पुढच्या स्टेजला पोहोचत असतो, साखर नियंत्रणात आहे पण तरी डॅमेज वाढत चाललाय. ही स्थिती ओळखण्यासाठी किंवा हे माझ्यात तर होत नाहीये ना हे ओळखण्यासाठी कार्डियक रिस्क असेसमेंट म्हणजे हृदयाच्या संदर्भातले काही प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट्स किंवा प्रिव्हेंटिव्ह मी म्हणेन गोष्टी आपण त्या केल्या पाहिजेत जर आपल्याला डायबिटीज असेल तर.
बरोबर. म्हणजे डायबिटीज असेल किंवा हायपर टेन्शन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींनी ज्यांना कोणाला जडल्यात त्यांनी खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा खरं तर सारासार विचार करायला पाहिजे. मात्र जेव्हा रक्तातली चरबी किंवा आपण म्हणतो की कोलेस्ट्रॉल वाढलंय, तर त्यामुळे हृदय रोगाचा किंवा हृदयविकार येण्याचा झटका तो वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघा, ज्यावेळी तुम्हाला हृदयरोग होतो किंवा रक्तातली साखर वाढते किंवा चरबी वाढते, आता मी एक खूप मोठी गोष्ट तुमच्यासमोर सांगणार आहे की रक्तवाहिन्यांच्या थराला आलेली सूज, एंडोथेलियल डिस्फंक्शन किंवा रक्तवाहिन्यांच्या आतल्या थराला आलेली इन्फ्लमेशन हे मुख्यतः हृदयरोगाचं कारण आहे. बरं. हृदयरोगाचं मुख्य कारण काय तर ते रक्तवाहिन्यांना आलेली सूज. आता शरीरात काय घडतं बघा, तुमच्या शरीरात रक्तवाहिन्या आहेत, असंख्य रक्तवाहिन्या आहेत, इतक्या रक्तवाहिन्या आहेत की त्याच्यातून आपल्या पृथ्वीला बऱ्याच वेळा प्रदक्षिणा होऊ शकतात. एवढ्या रक्तवाहिन्यांचं विस्तृत जाळं शरीरात पसरलेलं आहे, ज्या रक्तवाहिन्यांमधून रक्त कायम धावत असतं. मग असं धावणारं रक्त जे त्या रक्तवाहिनीच्या आतल्या थराला चिटकून पुढे जातं, जर रक्तवाहिनीच्या आतल्या थराला जर काहीतरी सूज आली किंवा इन्फ्लमेशन झालं तर काय होईल? रक्तवाहिनीच्या आतल्या थराला जर इन्फ्लमेशन झालं तर त्याचा परिणाम असा होतो की चरबी तिकडे येऊन साठायला लागते किंवा आतलं वाहणारं रक्तच अचानक गोठू शकतं आणि त्याची गुठळी तयार होऊ शकते. रक्ताची गुठळी तयार झाली तर त्या स्थितीला आम्ही हार्ट अटॅक म्हणतो आणि हार्ट अटॅक जर आला तर त्यामध्ये पेशंट दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तवाहिनीच्या आतल्या थराला आलेली सूज आपण खूप जनरली ओके काय त्यात त्रास आहे, कारण इन्फ्लेमेशन ज्यावेळी रक्तवाहिनीला असतं ना त्यावेळी त्याचं लक्षण बाहेर काही जाणवत नाही. मजा ही आहे याच्यातली की आतल्या रक्तवाहिन्यांना सूज आलेली आहे ही गोष्ट त्या पेशंटच्या लक्षणांवरून जाणवत नाही. म्हणजे कुठल्याही पेशंटला हे कळणार नाहीये की मला हार्ट अटॅक कधी येणार आहे. बरोबर आहे. रक्तवाहिनीच्या आतल्या जी सूज आहे ती सूज रिफ्लेक्टच होत नाही कुठल्या लक्षणांमध्ये. म्हणजे कुठलेही, जसं आपण फॉर एक्झाम्पल मी म्हणतो दम लागणं हे हृदयरोगाचं लक्षण आहे, ठीक आहे. सारखं लघवीला जायला लागणं हे डायबिटीजचं लक्षण आहे. फटीग हे काही प्रमाणात डायबिटीजचं लक्षण आहे. ताप आल्यानंतर आपण मलेरिया टायफॉइडचा काहीतरी विचार करतो. तसं रक्तवाहिनीच्या आतल्या थराला सूज आलीये हे सांगणारं कोणतंच लक्षण पेशंटमध्ये दिसत नाही. परिणामी पेशंट त्याच्याबद्दल अनभिज्ञ राहतो आणि मग कधीतरी अचानक ज्यावेळी रक्ताची गुठळी तयार होते आणि रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे हार्ट अटॅकची सिच्युएशन येते, त्यावेळी मात्र खूप मोठ्या क्रायसिस समोर येतात आणि परिणाम त्याचे विचित्र असतात. सो रक्तवाहिनीच्या आतल्या थराला सूज आली आहे की नाही हे योग्य वेळेत तपासलं पाहिजे. म्हणून कार्डियक रिस्क असेसमेंट, मग त्याच्यामध्ये ईसीजी आला, त्याच्यामध्ये हार्ट रेट, ब्लड प्रेशर, शुगर ह्या व्हॅल्यूज चेक करणं आलं. गरज पडली तर पुढच्या पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन जसं HSCRP, हाय सेन्सिटिव्ह सी रिएक्टिव्ह प्रोटीन, ह्या तपासण्या जर आपण करत बसलो किंवा वेळच्या वेळी केल्या तर आपल्याला कळू शकतं की माझ्या हृदयाला त्रास काही आहे की नाही. तपासण्यांच्या बाबतीत एक प्रिसाइजली मी सांगेन की अंडर डू पेक्षा ओव्हर डू कधीही चांगलं. अंडर डू म्हणजे काय की मला 2च तपासण्यांची गरज होती पण मी केल्या 5 तपासण्या, मी 3 तपासण्या जास्त केल्या. खूप काही त्याच्यात गैर नाहीये, खूप काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये. 3 तपासण्या जास्त केल्या तर आपल्याला एवढंच कळेल की मी नॉर्मल आहे आणि मी नॉर्मल आहे कळलं तर चांगलीच गोष्ट आहे, त्यात काही वाईट नाहीये. पण जर आपण काही गोष्टी मिस केल्या, आपण जर काही गोष्टी राहून गेल्या, काही गोष्टी चुकून गेल्या आणि त्या आतमध्ये वाढत राहिल्या तर त्याची परिणती खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये किंवा कॉन्सिक्वेन्सेस मध्ये होऊ शकते. हे होऊ नये वाटत असेल तर योग्य वेळी तपासण्या, मी जसं म्हणालो कार्डियक रिस्क असेसमेंट करून घ्या, त्याच्याच बरोबरीने HSCRP नावाची तपासणी, या तपासण्या रेग्युलर करत जा, एका पिरियडिक इंटरव्हल मध्ये करत जा, फायदा होईल. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने खरं तर तपासण्या करणं ही आवश्यक आहे आणि माधवबागमध्ये या तपासण्या केल्या जातात. आता आपले नंबरही डिस्प्ले झालेले आहेत, तर नक्कीच खरं तर ह्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आपण नंबरवर कॉल करू शकता. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. पहिला फोन जो आला तो विजय यांचा साताऱ्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार विजयजी, बोला. हा मॅडम, डॉक्टर. हा तर मॅडम प्रश्न होता की आहाराचा हृदयावरती काय परिणाम होऊ शकतो का? बरं. आणि विशेषतः शाकाहारी आणि मांसाहारी. बरं. तुमचं वय किती आहे? तुम्हाला काही त्रास आहे का हार्टचा? नाही काय त्रास नाही. पण आणि मॅडम अजून एक प्रश्न होता की 3 वेळा हार्ट अटॅक आल्यावरती पुन्हा हार्ट अटॅक येत नाही, हे खरं आहे का गोष्ट? बरं, नक्कीच सांगतील आता डॉक्टर काय म्हणणं आहे. पहिला प्रश्न त्यांचा होता आय गेस आहारासंदर्भात. तर खूप महत्वाची गोष्ट आहे, आहारासंदर्भात तुम्ही कॉन्शियस आहात, तुमचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स करतो तुम्हाला. कारण बरेच जण हार्ट डिसीज होऊन सुद्धा हार्ट डाएट बद्दल कॉन्शियस नसतात. तुम्ही प्रिव्हेंटिव्ह एस्पेक्टनी विचारताय की माझं जेवण मी काय जेवू, तुम्हाला मी परफेक्ट उत्तर देतो. तुमच्या प्रश्नाचं क्लिअर उत्तर असं आहे ना की एक पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेवढं खातोय तेवढी ऊर्जा जाळतोय का हे कॅल्क्युलेशन बघायचं. इनटेक आणि आउटपुट हे कॅलरी इक्वेशन मॅच व्हायला पाहिजे, उष्मांक मॅच व्हायला पाहिजेत. माझ्या जेवणातून मला किती ऊर्जा मिळते. एक उदाहरण घ्या, तुम्ही एक गुलाबजाम खाताय आणि तुम्ही एक बाउलभर स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली धान्याची काहीतरी उसळ खाताय, याच्यामध्ये तेल नाहीये, फक्त थोडेफार मसाले उकडलेले आहेत. या दोघांच्या कॅलरी व्हॅल्यू मध्ये ट्रिमेंडस फरक आहे.
एक गुलाबजाम तुम्ही ज्यावेळी खाता त्यावेळी कित्येक किलो कॅलरीज तुमच्या पोटात निघून जातात, वेरस तुम्ही ज्यावेळी एक बाउल स्प्राउट्स खाता खूप कमी कॅलरीज शरीरात पोहोचतात. लक्षात घ्या की गुलाबजाम ही अशी गोष्ट आहे की माणूस 5-6 खातो, स्प्राउट्स एवढे खाऊ शकता का? नाही. लक्षात घ्या कॅलरी व्हॅल्यू खूप महत्वाचं आहे. जे काही खाल त्याची कॅलरी तुम्हाला माहिती पाहिजे आणि हे मला वाटतं खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करायला लागत नाही वेळेची. 1-2 दिवस तुम्ही गुगल सर्च करत बसलात, तुम्हाला सगळ्या तुमच्या जेवणातल्या पदार्थांच्या कॅलरी व्हॅल्यूज कळून किंवा एकदा कन्सल्टिंग केलं तरी एखाद्या डॉक्टरांना भेटा, डॉक्टरांना विचारा की डॉक्टर मी हे जेवतोय, माझ्या या जेवणामध्ये किती कॅलरीज आहेत त्या मला सांगा. ते गणित जमलं तुमचं तर तुम्हाला फायदा काय होईल की तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी साठणार नाही. ट्रायग्लिसराइड्स जे आज सगळ्यात मोठे कल्प्रिट्स असतात की जे लिव्हरमध्ये जाऊन बसतात, पॅनक्रियासमध्ये जाऊन बसतात आणि डायबिटीज निर्माण करतात किंवा शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रक्तवाहिनीला अडथळे निर्माण करायचे प्रयत्न करत असतात, हे ट्रायग्लिसराइड्स आपल्याला कंट्रोल करायचे असतील तर कॅलरी व्हॅल्यूवरती आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे. तुमच्या पहिलं हा एक कन्सर्न की कॅलरी कन्सर्न ठेवा. दुसरी एक गोष्ट अशी ठेवा की आठवड्यातून एकदा उपवास करा. दॅट टू उपवास म्हणजे पूर्ण आपल्याकडे जसं पूर्ण नील बाय माउथ काहीच खायचं नाही असं काही करू नका. फळं आणि पालेभाज्या त्या दिवसात पोट भरून फळं खा, जी हवी ती फळं खा, काही प्रॉब्लेम नाही. पालेभाज्या ज्या हव्या त्या खा, पालेभाज्या उकडून खा, पालेभाज्यांचं सूप करा, काहीही खा. पालेभाज्या आणि फळं हे सोडून बाकी काही खायचं नाही. म्हणजे जेवणामध्ये आपण बघतो बघा, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे जे काही कार्बोहायड्रेट कंटेनिंग आहेत ना, हे थोडे दिवस बाजूला, एक दिवस फक्त आठवड्यातला बाजूला ठेवून द्या. एक दिवस फक्त ग्रीन व्हेजिटेबल्स, सूप आणि फळ एवढं जेवा. तुमच्या तब्येतीत जे काही 6 दिवसांमध्ये कचरा येऊन अडकलेला आहे सिस्टीममध्ये तो पास आउट किंवा क्लिअर आउट होईल त्या एका दिवसामध्ये. बरं, हे एक सोपं पद्धत केली ना, तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही आता डाएट बद्दल कॉन्शियस आहात तसं आपल्या आरोग्याबद्दल अजून कॉन्शियसनेस ठेवा. डॉक्टरांकडनं कन्सल्टेशन करून घ्या, योग्य वेळात तपासण्या करत जा. बरे असलो तरी सुद्धा तपासण्या करत राहणं गरजेचं आहे का? कारण त्याच्यातून पुढच्या गोष्टी वेळेत टाळता येतात, अरेस्ट करता येतात. बरोबर आहे. आणि खूपच चांगलं तुम्ही खरं तर त्यांना माहिती दिलेली आहे. मात्र त्यांनी अजून एक प्रश्न असा विचारलाय की 3 वेळा हार्ट अटॅक आल्यानंतर चौथ्यांदा येऊ शकतो का? येण्याची शक्यता कमी असते का? काय सांगाल? बघा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की हार्ट अटॅक आल्यानंतर जर तो पेशंट त्यातून सर्व्हाइव्ह झाला, त्याच्यातून तो वाचला, तर मेडिकली आम्ही म्हणतो की त्याच्या हृदयामध्ये तो फिटनेस आहे, त्याच्या हृदयात ती कार्यक्षमता आहे हार्ट अटॅकचा स्ट्रेस सहन करण्याची, ज्याला आम्ही VO2 max मध्ये मोजत असतो. VO2 max म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. तुमचं हृदय तुमच्या शरीराला उच्चतम मॅक्सिमम किती ऑक्सिजन पोहोचवतंय त्या क्षमतेला आम्ही VO2 max म्हणतो. जर एखादा पेशंट हार्ट अटॅकच्या सीनमध्ये सर्व्हाइव्ह होतो, त्याच्यातून तो जिवंत सुखरूप बाहेर पडतो, तर त्याचा अर्थ असा असतो की त्याच्या हृदयामध्ये ती कार्यक्षमता उपलब्ध आहे. आता तुमचा जो प्रश्न होता तो पर्टिक्युलर असा होता की एका पेशंटला 3 वेळा हार्ट अटॅक येऊन गेलेले आहेत. मी म्हणेन 3 वेळा हार्ट अटॅक येऊन गेले आहेत आणि तो सर्व्हायव्हिंग आहे, तो जिवंत आहे व्यक्ती, याचा अर्थ त्याच्या हृदयामध्ये भरपूर शक्ती उपलब्ध आहे. VO2 max त्या पेशंटचा चांगला आहे. पण त्याच वेळी मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की हार्ट अटॅक ही गोष्ट अशी आहे की जी प्रिव्हेंट करता येत नाही, पण असं म्हणून आपण चुका करत राहणं हे मात्र चुकीचं आहे. हार्ट अटॅक येऊ नये किंवा हार्ट अटॅकची जी मी म्हणेन की इंटेन्सिटी आहे ती कमी असावी, याच्यासाठी आपल्याला काही आहारातले बदल, व्यायामातले बदल करत राहणं गरजेचं आहे. 3 वेळा अटॅक आला तर चौथा येणार नाही हा समज 100% चुकीचा आहे. त्यामुळे तशी काहीही वैद्यकीय त्याला बॅकग्राऊंड नाही. 3 वेळा आल्यानंतर सुद्धा चौथ्यांदा येऊ शकतो. फक्त प्लस पॉईंट हा असतो की 3 वेळा तो हार्ट अटॅक मध्ये सर्व्हाइव्ह झाला, याच्या त्याच्या हृदयाची कार्यक्षमता चांगली आहे. त्या पेशंटनी तशीच ती क्षमता टिकवून ठेवली पाहिजे, जेणेकरून चौथा अटॅक आला तर तो सर्व्हाइव्ह करेल. जरी 3 वेळा येऊन गेला आणि तो व्यवस्थित असला तरी देखील त्याने आहार योग्य ठेवणं आणि एकूणच व्यायाम करणं हे फार महत्त्वाचं. आज आपण हृदयविकाराचे संभाव्य धोके या विषयावर चर्चा करतो आणि डॉक्टर गुरुदत्त आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. मात्र गुरुदत्त सर, खरं तर आपण बघितलं तर मगाशी तुम्ही एक मुद्दा सांगितला, तो म्हणजे इतरही काही व्यसनं असतील, जरी आहार तुमचा व्यवस्थित असला किंवा इतर काही गोष्टी व्यायाम व्यवस्थित करत असला तरी देखील धूम्रपान किंवा ड्रिंक्स हे घेणं देखील कुठेतरी हृदयासाठी हानिकारक होऊ शकतं. मात्र त्याची तीव्रता लोकांना तिथपर्यंत पोहोचली नाही असं बऱ्याचदा दिसतं, कारण की आपण जागोजागी बघतो तरी देखील धूम्रपान करत असतात. तर ह्याचा खरोखर संबंध येतो का हो हृदयाशी? आता अडचण अशी झाली ना की डायबिटिक नाही तर स्मोकर पेशंट्समध्ये आम्हाला असं दिसतं की स्मोकिंग करणाऱ्या लोकांना हेच माहिती असतं की स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो, स्मोकिंगमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा रक्तवाहिन्या आतून ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या खूप मोठं डॅमेज स्मोकिंगनी होत असतं, हे बऱ्यापैकी त्या पेशंट्सला माहिती नसतं.
ऑब्झर्वेशन असं सांगतं की स्मोकर्समध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण पेक्षा हार्ट अटॅकचं प्रमाण 4 ते 5 पटीने जास्त असेल तुमच्यामध्ये. अशी जर सिच्युएशन असेल तर मला सांगा की कसा काय तो आपल्याला हार्ट अटॅक परवडणार आहे का, ते स्मोकिंग आपल्याला खरोखर परवडतंय का? कारण हार्ट अटॅक ही अशी गोष्ट आहे की पूर्ण माणसाचंच नव्हे तर त्याच्या पूर्ण फॅमिलीचं जीवन बदलून टाकते. हार्ट अटॅक नंतर जर आपण सर्व्हाइव्ह झालो तर सर्व्हाइव्ह झाल्यानंतर सुद्धा हार्ट अटॅकची लक्षणं किंवा हार्ट अटॅकमुळे झालेला डॅमेज आपल्याला सहन करायला लागतो. हृदयाच्या मांसपेशींची क्षमता कमी होते हार्ट अटॅक आल्यानंतर. बऱ्याच वेळी आपल्याला माहिती आहे की नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन, ज्याला आम्ही म्हणतो हृदयाचं पंपिंग कॅपॅसिटी, ती नॉर्मली एक 55 ते 60च्या दरम्यान असते. हार्ट अटॅक आल्यानंतर ती पंपिंग पॉवर कमी होते, 20-30% उरते. त्या पेशंटच्या पूर्ण लाईफस्टाईलमध्ये किंवा त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडतात अटॅक आल्यानंतर. सो प्लीज समजून घ्या की स्मोकर्स जर आपण आहात तर हार्ट अटॅक ही परवडणारी गोष्ट नाही, किंवा हार्ट अटॅक ही अशी गोष्ट बिलकुल नाही आहे की जी आल्यानंतर तुम्ही इमॅजिन कराल की सगळं छान असेल. हार्ट अटॅक नंतर आयुष्य बदलतं, बऱ्याच प्रमाणात बदलतं, बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायला लागतात. असं होऊ नये वाटत असेल तर वेळीच स्मोकिंग सोडा. आज स्मोकिंग सोडण्यासाठी खूप छान गोष्टी उपलब्ध आहेत. मेडिकल टीमनी खूप सुंदर गोष्टी निर्माण केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये काही च्युइंगम्स आहेत, काही पॅचेस आहेत, जे पॅचेस वापरून तुम्ही तुमचे निकोटिनची जे शरीराची एक ड्राईव्ह असते की आपल्याला खूप हवंच असं जे ते फिलिंग्स असतात, ते क्रेविंग असं ते कमी होऊ शकतं जर तुम्ही त्या टॅबलेटचा किंवा चिंगमचा वापर केला तर. तसा वापर करा, थोडं एक स्टेप अहेड करा की जेणेकरून तुम्ही स्मोकिंग सोडू शकाल, टोबॅको सोडू शकाल. नक्कीच तुमचं हृदयरोगापासून संरक्षण होणार. बरोबर आहे. आणि खरंच फार महत्त्वाचं आहे, आपण ही जनजागृती आपण ह्या माध्यमातून घडवतो आणि हेच महत्त्वाचं कार्य आहे. आणि आज आपल्याला देशाला जर पुढे न्यायचं असेल तर अशा व्यसनांपासून दूर राहणंच फार महत्त्वाचं आहे. लेट मी टेल यू, स्मोकर्समुळे डेलीज डिसेबिलिटी ऍडजस्टेड लाईफ इयर्स, वी कॉल इट डेलीज, म्हणजे काय की किती एक माणूस जर 100 वर्ष जगणार होता तर स्मोकिंगमुळे त्याच्या आयुष्यातले किती वर्ष कमी झाली आली किंवा डिसेबिलिटी आली आहे. बरोबर आहे, खरं आहे. इमॅजिन करा, हार्टचं पंपिंग पॉवर 10% उरल्यानंतर आपण कुठे धावू पळू शकणार आहे, कुठे आपण रुटीन कामं करू शकणार आहे, आणि फॅमिलीला देखील आपण आनंदात ठेवू शकणार नाही या सगळ्या गोष्टी. स्मोकिंग कॉन्ट्रीब्युट्स डेलीज, ज्याला आम्ही म्हणतो, स्मोकिंग जवळपास एक 7.5 लाखाच्या पुढे वर्ष ह्युमन इयर्स वाया जातात या स्मोकिंगमुळे. त्यामुळे प्लीज स्मोकिंग क्विट करा. खूप सोपं आहे ते आणि खरोखर त्याची काही गरज नसते. खरंय. आपल्याला अजून एक फोन आलाय, फोन घेऊया. विजय बोलतायत यवतमाळवरनं. विचारा, काय प्रश्न आहे? मनोज बोला. नमस्कार. माझं एन्झोग्राफी झालं होतं 15-16 वर्षाच्या पहिले. हा. आणि आता गोळ्या वगैरे बंद झाल्या, पण मला अशी भीती वाटत राहते, मला डबल होणार तर नाही असं. बरं, कधी झालेली एन्जिओग्राफी तुमची? 16 वर्ष झाले. 16 वर्ष. आणि वय काय तुमचं? आता माझं वय आहे 32. बरं, खरंच लहान वयात खरं तर एन्जिओग्राफी यांची झाली आहे, तर काय सांगाल डॉक्टर? आता सगळ्यात पहिली गोष्ट, त्यांच्या औषध गोळ्या बंद झालेल्या असं त्यांनी सांगितलंय. तुमचं अभिनंदन. एन्जिओग्राफी मधून जे काही कॉन्सिक्वेन्सेस आले त्याच्यात तुम्ही ट्रीटमेंट झालेली असेल आणि आता तुम्ही हेल्दी आहात. आता दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला भीती वाटत राहते. लक्षात घ्या की डिप्रेशन किंवा मानसिक ताण ही जी काही फिअर फॅक्टर आहे हा खूप इम्पॉर्टंट असतो. तो तुमच्या डोक्यावर जर चढून बसला किंवा खांद्यावर चढून बसला तर तो तुम्हाला शुअर त्रास देणार. तुम्हाला त्याला शरीरातून बाहेर काढून टाकायचा आहे, मनातून तो विचार बाहेर काढून टाकायचा आहे. त्यासाठी एक उपाय करा. जसं आपण आपला चेहरा आरशात बघतो आणि आपण समजतो किंवा आम्ही छान दिसतोय, तसंच ज्या पेशंटला भीती वाटत असते हृदयरोगाची, मी त्या पेशंट्सला सांगतो की पिरियोडिक इन्व्हेस्टिगेशन तुमच्यासाठी उत्तर आहे. कारण तपासणी झाली आणि तपासणीचा रिझल्ट नॉर्मल निघाला की तुम्हाला त्यांनी भरपूर ताकद मिळणार आहे, भरपूर धैर्य मिळणार आहे, जे धैर्य कदाचित पुढचे 6 महिने तुम्हाला पुरणार आहे. 6 महिन्यानंतर परत जर भीती वाटायला लागली, अगेन गो फॉर इन्व्हेस्टिगेशन. तपासण्या रिपीटेड करत राहा. तपासण्या केल्यानंतर ज्यावेळी त्या तपासण्या पॉझिटिव्ह येतील, हे तुमच्यासाठी ट्रीटमेंट आहे. सो फॉर आय से, असे पेशंट की ज्यांना हृदयरोगाची भीती वाटत असते, गो फॉर रिपिटेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन्स. आणि ते इन्व्हेस्टिगेशन्सच नॉर्मल आले की तुम्हाला त्यांनी ताकद मिळणार आहे. ट्रीटमेंटची खरं तुम्हाला गरजच नाहीये, फक्त धैर्य चांगलं असलं पाहिजे आणि त्यासाठी तपासण्या करून घ्या. नॉर्मल आले की बरं वाटणारच आहे. बरोबर. ह्या इन्व्हेस्टिगेशन बद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. हृदयरोगाचे संभाव्य धोके या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर गुरुदत्त अमीन. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते, पण तत्पूर्वी माधवबागच्या आरोग्यम हृदय संपदा मोहिमेचे सदिच्छा दूत आणि लोकप्रिय अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांचे हृदयरोग आणि मधुमेह मुक्तीसाठी काय त्यांनी आवाहन केलंय ते पाहूयात. नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर. मी डॉक्टर नसलो तरी तुमच्या हृदयाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोगाच्या या पाऊलखुणा, धोका प्राणघातक होण्याआधी संपूया.
वेळीच आणि नियमित आरोग्य तपासण्या करूया. म्हणजे खास दिलीप प्रभावळकरांनी पण सांगितले की नेहमीच वेळीच आरोग्य तपासण्या कराव्यात आणि फार महत्त्वाचं आहे या तपासण्या करणं. पण तत्पूर्वी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा प्रत्येकाला तो रिपोर्ट बघून अरे माझं कोलेस्ट्रॉल वाढलं, आता मला हृदयविकाराचा धोका म्हणजे झटका येण्याची शक्यता आहे किंवा इतर काही आजार उद्भवण्याची शक्यता असं वाटतं. ही नेमकी प्रक्रिया म्हणजे हृदयविकाराचा झटका किंवा कोलेस्ट्रॉल ह्याचा परस्पर जेव्हा संबंध येतो तेव्हा ती प्रक्रिया नेमकी कशी चालते त्याविषयी काय सांगाल? मी त्यासाठी एक व्हिडिओ क्लिप दाखवतो. त्या क्लिपवरून बऱ्यापैकी त्या गोष्टी स्पष्ट होतील. आपण ते व्हिडिओ क्लिप बघूया. आता या आपल्या व्हिडिओवरती एक दिसतंय लाल पिवळ्या रंगाचं काहीतरी आहे, त्याला आम्ही जनरली कोलेस्ट्रॉल किंवा लायपोप्रोटीन्स म्हणतो. हे लायपोप्रोटीन्स तुमच्या रक्तात फिरतायत आणि हे रक्त तुमच्या रक्तवाहिनीतून धावत चाललेलं आहे. आता इमॅजिन करा, ही जी लालसर रंगाची एक पट्टी दिसते ही एक लेअर आहे, रक्तवाहिनीचा आतला थर येतो. ज्यावेळी हा थर डॅमेज होईल किंवा या थराला काही इजा निर्माण होईल त्यावेळी तिकडे रक्तातल्या गोष्टी जाऊन साठायला लागतील. इजा होते म्हणजे काय, तिकडे इन्फ्लेमेशन निर्माण होतं, तिकडे थोडी सूज निर्माण होते. जस्ट इमॅजिन करा की रस्ता व्यवस्थित सपाट आहे, गाड्या चालल्यात, कोणी कुठलीही गाडी कुठेही आढळणार नाहीये, रस्ता खडबडीत झाला तो प्रोबॅबिलिटी आहे की कुठली ना कुठलीतरी गाडी तिकडे डॅमेज होईल, तिकडे अडकेल. आता या चित्रात दिसतंय की हा स्तर व्यवस्थित असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जो इन्फ्लेम झाला तर आपल्याला दिसतोय की तिकडे काहीतरी केमिकल रिॲक्शन्स घडतायत आणि तो इन्फ्लेम झाला की रक्तातल्या पांढऱ्या पेशी तिकडे जाऊन अडकायला लागतात, सोबत चरबी जाऊन अडकायला लागते आणि त्याच प्रक्रियेतून आपल्या रक्तवाहिनीमध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते. अडथळे निर्माण झाले की हळूहळू इन्फ्लेमेशन मधूनच शरीरामध्ये कॅल्शियम नावाची एक गोष्ट फिरत असते, जी कॅल्शियम आपल्या शरीराला खूप गरजेची असते, हाडांसाठी त्याचप्रमाणे मांसपेशींसाठी. पण हे कॅल्शियम जर रक्तवाहिनीच्या आतल्या थरात जाऊन बसायला लागलं तर त्याच्यामुळे कॅल्सिफिकेशन होतं, रक्तवाहिन्या कडक होतात. याच्या सगळ्यासाठी सूत्र काय, मूळ जेव्हा रक्तवाहिन्या कडक होतात तेव्हा कोलेस्ट्रॉल झालाय असं म्हणायचं नाही. रक्तवाहिन्या, मला तुम्हाला हेच सांगायचं या चित्रातून समजून की कोलेस्टेरॉल याच्यात मेन रिस्पॉन्सिबल नाहीये. याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल, आता तुम्ही ह्या चित्रात पाहताय की इकडे ती रक्तवाहिनी अजून आता सुस्तीये, काहीतरी तिकडे सूज निर्माण व्हायला लागली आणि अचानक आता काहीतरी मोठं घडतंय, तिकडे एक रक्ताचीच गुठळी तयार झालीये आणि त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतोय. ही सिच्युएशन जर हृदयात निर्माण झाली, ही बघा ही हृदयाचीच रक्तवाहिनी आहे आणि अशा मल्टिपल जर आपल्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जर अटॅक निर्माण झाले किंवा इन्फेक्शन निर्माण झाले तर त्या हृदयाला हार्ट अटॅक आलाय असं आपण म्हणतो. सांगायचं तात्पर्य हे आहे की इन्फ्लेमेशन, मला हे सांगायचं आहे की कोलेस्टेरॉल प्रॉब्लेम मध्ये नाहीये, तुमच्या रक्तवाहिनीच्या आतल्या स्तराला आलेली सूज ही त्याच्यासाठी जबाबदार आहे. ही सूज जर आपण थोडक्यात ही सूज येऊ देऊ नये आणि ह्याच्यासाठी आहार नियंत्रणात असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर व्यायामही करणं आवश्यक आहे. आणि अर्थात आपला नंबरही डिस्प्ले झाला आणि ह्या संदर्भात काही कोणाला प्रश्न असतील तर नक्कीच ते तुमच्याशी संपर्क साधतील. वेळ संपल्यामुळे डॉक्टर आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.